आज व्लॉगची सुरुवात झालेली आहे क्लिनिंग पासून। पुढच्या 2-3 दिवसात वेदांचा बर्थडे आहे, सो बर्थडे या हॉलमध्ये करायचं ठरवलेलं आहे। सो मी सोफा ॲडजस्ट करत आहे की कुठल्या साईडला डेकोरेशन ठेवायचं आणि कुठल्या साईडला सोफा। इकडचं मी क्लिनिंग करत आहे आणि वेदू आणि मम्मी बघा कसं टीव्ही बघत बसलेले आहेत खाली। वेदू वर बघत आहे मी काय करत आहे ते, आणि खाली दोघंजण टीव्ही बघत बसलेले आहेत। तर क्लिनिंग तर झालेलं आहे, क्लीन करून आलेले आहे। आता मी स्वयंपाक करणार आहे। आज सकाळी होता शनिवार, सो सगळे नाश्ता करून ह्यांनी स्कूलला गेलेले आहेत, पप्पाही शेतात गेलेले आहेत। सो सगळ्यात पहिला वरचं क्लीन करूया म्हटलं। वरचं क्लिनिंग झालेलं आहे आणि आता मी नाश्ता करत आहे। क्लिनिंग म्हणजे डाळी काढलेला आहे किंवा लोटून काढलेला आहे, फरशी पुसायचं अजून बाकी आहे। आता सकाळचं पहिला जेवण आवरते, त्यानंतर मी जाऊन वरची फरशी पुसते। इथलं खालचं फरशी मी सकाळीच पुसून घेतलेली आहे आंघोळीच्या आधी। आज वरचं क्लीन करायचं आहे, सो खालचं लवकर उठून पुसून घेतलेले आहे। तर आज मी स्वयंपाकमध्ये वरणाची आमटी आणि चपाती करणार आहे। कालच्या पोळ्याही आहेत, आमच्यात शिळं पोळी खातात, खूप टेस्टी लागते शिळं पोळी। तेलाची पोळी असते त्यामुळे एकदम मऊसूत एकदम पेढा खाल्ल्यासारखी लागते। सो थोडीच चपाती आणि थोडीशीच भाजी अशी करणार आहे। जेवण भात करून ठेवलेला आहे, वेदूही भात खाल्लेला आहे। आता स्वयंपाक करणार आहे मी। इकडे मी वरण्याची आमटी केलेली आहे, कांदा टोमॅटोचा तडका आणि हे कुकरमध्ये शिजवून घेतलेला वरणा। असं मी सकाळच्या जेवणात चपाती, वरण्याची आमटी, दही वगैरे केले। परत मी वर आले क्लिनिंगसाठी, फरशी पुसून घ्यायची होती सगळं वरचं, सो मी वर आले। हा सोफा जो या साईडला होता तो या साईडला आणला आणि त्या वॉलला डेकोरेशन करायचं असं ठरवलेलं आहे। तर हाच मी सोफा इकडे आणत आहे। हा हॉल मोठाही आहे, सगळ्यांना बसायलाही येतं आणि वर बर्थडे होऊ शकतोय आणि खाली जेवणाचा स्वयंपाक करून आम्ही जेवायला वाढू शकतोय। खाली किचन आहे, सो खालच्या हॉलमध्ये पण चालतंय, पण खालचा हॉल जरासा छोटासा आहे आणि भरपूर सामान आहे तिथं। वरचा हॉल पूर्ण रिकामा आहे, सो इथं करायचं ठरवलेलं आहे। बघू आणि याच्यामध्ये चेंजेसही होऊ शकतात, अजून 2-3 दिवस आहेत असं मी तर ठरवलेलं आहे। बघू वेदांचे पप्पा काय म्हणतात आल्यावर, ते गेलेत स्कूलला। इथलं मगाशी मी लोटून घेतलेलंच आहे, सोफ्याखाली थोडंसं घाण होतं तेही मी लोटून घेतलं। आणि इकडं वर आहे साईडला ती जुनी टीव्ही आहे, सो जुनी टीव्ही मी काढून ठेवली। आम्ही जास्त करून खालीच असतो, माझी बेडरूम ही खालीच आहे, पप्पांची बेडरूम पप्पांची बेडरूम ही खालीच आहे, त्यामुळे वर जास्त येणं होत नाही। कधी तर दुपारी वगैरे येतो बसायला, पण वर जास्त काय वर्दळ राहत नाही, त्यामुळे वरचं क्लीनच असतं, जास्त काय घाण होत नाही। असं कार्यक्रम वगैरे असलं तर आम्ही वरच्या हॉलमध्ये करतोय। हे सगळं फरशी पुसून घेतलं, दोन्ही पोर्चही मी पुसून घेतले। आज वर 2 बेडरूम, 2 पोर्च आहेत आणि 2 हॉल आहेत, ते सगळं आज फरशी पुसून क्लीन करून घेतलेलं आहे। यानंतर ना आम्ही उद्या वेदांच्या बर्थडेसाठी काय काय लागतं डेकोरेशनचं सामान किंवा त्याला नवीन ड्रेस, हे सगळं आम्ही उद्या आणायला जाणार आहे। त्यानंतर डेकोरेशनचं सामान काय मिळतं त्यानुसार डेकोरेशन करायचं ठरवलेलं आहे, कारण सगळं शॉपमध्ये अवेलेबल होईल असं नाही। त्यानुसार घरातल्या घरात काय डेकोरेशन करू शकतोय अशी सिंपल असं आयडिया वापरून डेकोरेशन करणार आहे। पहिल्या बर्थडेला तर डेकोरेशनला बाहेर सांगितलेलं, बाहेर आमच्या अंगणात केलता पहिला बर्थडे, पण ह्यावेळी छोटा करायचा आहे आपल्या पाहुण्यात। डेकोरेशन ही घरात करणार आहे, कसं होईल तसं होईल। हे सगळं वरचा हॉल क्लीन करून घेतला, खालचं सगळं आवरून मी फरशी पुसायला वर आलेले आहे। सकाळी लोटून घेतलं आणि खालचं सगळं आवरल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर वर इकडे फरशी पुसायला आले। वेदांचा फोटोशूट पहिला वेळी जो 1 वर्षाचा होता तेव्हा आम्ही फोटोशूट केलं, पण सेकंड बर्थडेला आम्हाला जरा पाऊस पडत असल्यामुळे फोटोशूट करण्यासाठी बाहेर जायचं झालं नाही। सो मी आज असंच त्याला आवरले आणि बाहेरच फोटो काढलेले आहेत, अंगणामध्ये मोबाईलमध्येच फोटो काढलेले आहेत थोडेफार। बाहेर कुठं नेलं तर ते पोजही देत नाही। इथं बघा आमच्या पोर्चमधून वरच्या तुम्ही बाहेरचा व्ह्यू बघा, खालचा वारं किती सुटलेलं आहे बघा। हे मी पिंपळात झाड जे काय मस्त दाखवते, आणि इकडं रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे आमचं शेत आहे आणि इकडचा व्ह्यू बघा।
हा सगळा शेतीचाच भाग आहे. हे सगळ्यांची बाकीच्यांची सगळ्यांची शेती आहे. बघा हे गार्डन असं प्रॉपर आम्ही केलेलं नाही आहे अजून, थोडं करत आहे. पूर्ण ब्लॉक बसवून घेतल्यानंतर आम्ही व्यवस्थित करणार आहे. आता फक्त झाडं लावलेली आहेत असंच. हे आमचं गोटा आणि तिथं गोडाऊन आहे छोटं. ह्या बघा, ह्या पिंपळाच्या झाडाखाली आम्ही बसतोय गप्पा मारत सारखं. वेदांत तिथंच खेळत असतोय. हे भरपूर मोठं झाड आहे आणि भरपूर सावली आहे. आणि आम्ही पूर्ण क्लीन ठेवतोय एरिया. कधीच कुठं घाण दिसणार नाही, पूर्ण स्वच्छ ठेवतोय. ही वेदांत खेळत असते आणि जास्त किचकट कचरा केला तर किडे किंवा साप वगैरे येण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही पूर्ण क्लीन ठेवतोय. आमच्या इथं भरपूर साप आहेत, तर आमच्या घराचं पूर्ण राऊंड आम्ही सिमेंट टाकून घेतलेलं आहे, म्हणून आमच्या अंगणात किंवा आमच्या एरियात तर साप येत नाहीत. पण शेतातली वस्तू असल्यामुळे भरपूर आहे. इकडं आम्ही असं वेदांचं फोटोशूट करत आहे. त्याला जीन्स जॅकेट, व्हाईट टी शर्ट आणि पॅन्ट मी आणलेले आहे, पण तो घालत नाही. शेवटपर्यंत किती ट्राय केलं पण त्याने जॅकेट घालून घेतलेलं नाही. सो हे हाफ टी शर्ट आणि शॉर्ट घातलेला आहे. याच्यातच डेकोरेशन फोटोशूट केलं त्याचं. पज्जू भावना आमच्या शेजारच्या आहेत, ते वेदांसोबत खेळत आहेत. बस पज्जू इकडं आण, रस्त्यावर नको, इकडं फिरव, इकडं फिरव, इकडं कसलं बुंबुम आलं. मग इकडं आण की गाडी आहे, कार इकडं आण. असे काही वेदांचा हा व्हिडिओ केला आणि थोडेसे फोटो काढले. तो तयारच नव्हता, तसंच केलेला आहे. रडत रडत पोज देत नव्हता व्यवस्थित, तरीही केलेला आहे. असं व्हिडिओ नंतर एडिट करायचं म्हटलं, असं व्हिडिओ केला आणि थोडेसे फोटो काढले. कुठेतरी आंबा गोळा करायला आणि करायला पान पडलेलं गोळा करायला लागले. कोण पाडालय वेदू पान? झाडाचं पान कोण पाडा लागलंय? कुठे गेले? खेळायच ना झालं. तुझ्या डोक्याला का बडवा लागलाय सारखं? आय ए वेदू, पप्पा कुठे गेले? अण्णा हाय की इथं. पप्पा कुठे गेले? पप्पा कुठे गेले? आकी कोण खात्यात? आकी कोण खात्यात? मम्मा एकटेच खाते रे. तुला कोण चालवत्यात? कोण मम्मा करत्या? तुला कोण तुला हा कर. तुला फिरवायला कोण घेऊन घेतात? भू वेदू पप्पा कुठे गेले सांग पिलू. पप्पा कुठे गेले? ए पप्पा कुठे गेले सांग. पप्पा कुठे गेलेत विदू? सांग की पप्पा काय घेऊन गेले? काय घेऊन गेले पप्पा? ए घेऊन गेले? अक्की कोण खात्यात?
अक्की कोण खातंय? दादा किती खातोय? चाय 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 4-5 प्लेट खातोय काय? तू काय खातोस तू? चिच्ची खातोय, चिच्ची लोणचं. आणि तुप्पू खातोय म्हणून. आणि काय खातोयस? बड्डेला मम्मम काय करूया? बड्डेला हा काय काय करायचं मम्मम सांग बड्डेला. हा कॅच आहे. हा मम्मम काय करायचं बड्डेला सांग.